आज आपण दोडक्याच्या शिऱ्यांची चटणी करणार आहोत. आधी आपण ते सुकलेल्या शिरा असतात दिसतंय ते थोडा काळा भाग काढून घेऊ. थोडा थोडा जो काळा काळा दिसतोय बघा, अगदी हलका हलका. आता आपण शिरा काढून घेऊ. दोडकी ताजी आणि कोवळी असते तर त्याच्या शिरा खूप छान निघतात. सगळ्या व्यवस्थित शिरा काढून घेऊ. त्याचं पांढरं दोडकं होईपर्यंत. या अर्धा किलोच्या शिरा आहेत. अर्धा किलो दोडक्याच्या. या शिऱ्या लसूण पाकळ्या 20-25, 2-3 हिरव्या मिरच्या आणि मुठभर शेंगदाणे. आता शेंगदाणे आपण थोड्याशा तेलावर परतून घेतो. छान खमंग असं शेंगदाणे भाजून घ्यायचे. ते मग प्लेटमध्ये एका काढू आधी. आता दोडक्याच्या शिरा थोडंसं तेल अजून घालू त्याच्यावर. त्यातलं सर्व मॉइश्चर निघून गेलं असं आपल्याला त्या भाजून घ्यायच्या, परतून घ्यायचे छानपैकी. कच्चापणा निघून गेला पाहिजे त्याचा पूर्णपणे. एकदम छान व्यवस्थित खरपूस होईपर्यंत आपण अशा भाजून घेतल्यात बघा. आता आपण लसूण पाकळ्या आणि त्याही थोड्या परतू. थोडंसं तेल आणखी घालून घेऊया. मिरच्या घातल्यावर ठसका येईलच. आता मिरच्या घालून घेते आणि त्या आता छान खमंग परतून घेऊया. त्या जेवढ्या अशा भाजू आपण चांगल्या तर त्याचा तो ठेचा जो तयार होणार आहे म्हणजे आपण त्याला दोडक्याच्या शिऱ्यांचा ठेचाही म्हणणार आहे. थोडंसं मी मीठही घातलंय आता. ते सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. तर बारीक करायचं नाहीये अगदी पेस्ट. थोडस ठेचा कसा असतो आपला दरदरीत म्हणतात तसा. हे बघ आपलं आता वाटून झालंय. दोडक्यांच्या शिऱ्यांचा ठेचा तयार. आता यावर आपण कच्चं तेल घालून खाल्लं ना भाकरी बरोबर खूप छान लागतं. आता तुम्हाला हा ठेचा कसा वाटला ते नक्की सांगा.